नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्याकरणाच्या सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणातील एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. तो म्हणजे विभक्ती. स्पर्धा परीक्षा, मग ती टेट असो, टाईट असो किंवा MPSC, तिथे हा एक असा विषय आहे जो तुम्हाला हमखास एक निश्चित गुण मिळवून देतोच. व्याकरणाची ती जुनी भीती एकदम विसरून जा, कारण आज आपण हे सगळं अत्यंत सोप्या आणि हसत-खेळत पद्धतीने समजून घेणार आहोत. तर सुरू करूया. आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी सरळ आहे. आपण आधी विभक्ती म्हणजे काय ते पाहू, मग त्याचे 8 मुख्य प्रकार, त्यांचं थोडं सविस्तर विश्लेषण, परीक्षेत वेळ वाचवण्यासाठी काही खास ट्रिक्स आणि शेवटी सराव म्हणून काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. तर आपला पहिला भाग, विभक्ती म्हणजे नेमकं काय. बेस पक्का असेल तर पुढचं सगळं आपोआप सोपं होतं. विभक्तीची व्याख्या ऐकायला कदाचित जड वाटेल, पण प्रत्यक्षात ती खूप सोपी आहे. वाक्यात नाम किंवा सर्वनामाचा इतर शब्दांशी जो संबंध असतो ना, तो ज्या अक्षरांनी किंवा प्रत्ययांनी दाखवला जातो त्याला आपण विभक्ती म्हणतो. एक उदाहरण पाहूया. रामने आंबा खाल्ला. आता यात आंबा खाण्याची कृती राम करतोय हे आपल्याला कसं समजलं? तर त्या ने या छोट्याशा प्रत्ययामुळे. विचार करा, एक साधा अक्षर पूर्ण वाक्याचा अर्थ स्पष्ट करतं. हाच तो दुवा आहे जो शब्दांना एकमेकांशी आणि कृतीशी जोडतो. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. विभक्तीचे 8 मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहूया. हे 8 प्रकार म्हणजे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं क्रमाने लक्षात कसं ठेवायचं? टेन्शन घेऊ नका, यासाठी एक भन्नाट ट्रिक आहे. प्र, द्वि, तु, च, पं, श, सं, सं. हे सूत्र अगदी मंत्रासारखं पाठ करून टाका. परीक्षेत जेव्हा सेकंद मोजून वेळ चाललेला असतो ना, तेव्हा हीच ट्रिक तुमचा वेळ वाचवेल आणि तुम्हाला अगदी अचूक उत्तरापर्यंत पोचवेल. चला तर मग आपला तिसरा भाग. या प्रत्येक प्रकाराचं थोडं सविस्तर विश्लेषण करूया. प्रत्येक विभक्तीचे काही खास नियम आणि ओळखण्याचे प्रत्यय आहेत ते समजून घेऊया. सगळ्यात आधी पहिली 2 भावंड पाहू, प्रथमा आणि द्वितीया विभक्ती. प्रथमा विभक्ती नेहमी वाक्यातलं मुख्य कर्ता दाखवते आणि विशेष म्हणजे याला कुठलाही प्रत्यय नसतो. जसं की राम शाळेत गेला. इथे राम कर्ता आहे आणि त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. दुसरीकडे द्वितीया विभक्ती कर्म दाखवते. मी पुस्तक वाचले. या वाक्यात पुस्तक हे कर्म आहे. हे 2 प्रकार म्हणजे कोणत्याही वाक्याचा एकदम पक्का पाया असतात. यानंतर येते तृतीया विभक्ती. ही विभक्ती एखादं काम करण्याचं साधन किंवा माध्यम दाखवते. ने, नी, शी हे तिचे हुकमी प्रत्यय आहेत. उदाहरण बघा, रामने पत्र लिहिले. आता इथे ने प्रत्यय लागलाय म्हणजे राम हा ती कृती करण्याचं माध्यम बनला आहे. किती सोपं आहे ना? एक छोटासा प्रत्यय कर्त्याची भूमिका कशी क्लिअर करतो ते पहा. आता चतुर्थी विभक्ती. जेव्हा एखादी कृती कोणासाठी तरी किंवा कोणाला तरी उद्देशून केली जाते तेव्हा आपण चतुर्थी वापरतो. ला आणि स हे याचे मुख्य प्रत्यय. आईने मुलाला बोलावले या उदाहरणात त्या ला प्रत्ययावर लक्ष द्या बरं. बोलावण्याची कृती कोणावर झाली? मुलावर, म्हणून त्याला हा प्रत्यय लागलाय. पुढचा प्रकार आहे पंचमी विभक्ती. हे विभक्ती थोडा दुरावा किंवा वेगळेपणा दाखवते. एखाद्या ठिकाणाहून किंवा वस्तूपासून दूर जाणं हे हून आणि पासून या प्रत्ययाने दाखवलं जातं. तो गावाहून आला हे उदाहरण पहा. इथे हून हा प्रत्यय गावापासून वेगळे होण्याची ती स्थिती अगदी अचूकपणे दाखवतोय. आता षष्ठी विभक्तीकडे येऊया. ही विभक्ती मालकी किंवा 2 गोष्टींमधला संबंध दाखवते. चा, ची, चे हे तिचे अगदी ओळखीचे प्रत्यय आहेत. रामचे पुस्तक हे याचे एकदम क्लासिक उदाहरण. इथे चे हा प्रत्यय लागल्यामुळे ती पुस्तकावरची रामची मालकी लगेच सिद्ध होते. सप्तमी विभक्ती आपल्या वाक्यात एखाद्या गोष्टीचं नेमकं ठिकाण किंवा आधार सांगते. मध्ये, वर, त यांसारखे प्रत्यय वस्तूची जागा निश्चित करतात. टेबलावर पुस्तक आहे, इथे वर हा प्रत्यय पुस्तकाची जागा अगदी क्लिअर करतो. जागेचा संदर्भ देण्यासाठी ही विभक्ती अत्यंत महत्त्वाची ठरते. आणि आपला शेवटचा 8वा प्रकार म्हणजे संबोधन. हा प्रकार बाकीच्यांपेक्षा थोडा वेगळा आहे, कारण याचा उपयोग फक्त कोणाला तरी हाक मारण्यासाठी किंवा थेट बोलवण्यासाठी होतो. जसं, अरे राम इकडे ये. इथे हाक मारणं हाच मुख्य उद्देश असतो आणि म्हणूनच नामाचं रूप इथे थोडं बदलतं. चला आता वळूया आपल्या चौथ्या भागाकडे. महत्त्वाच्या ट्रिक्स. परीक्षेच्या ऐन वेळेला उजळणी करण्यासाठी ही तुमची मास्टर की असणार आहे. हा तक्ता म्हणजे आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एकदम झटपट सारांश आहे. प्रथमा म्हणजे कर्ता, द्वितीया म्हणजे कर्म, तृतीया म्हणजे ने, चतुर्थी म्हणजे ला, पंचमी म्हणजे पासून,
षष्ठी म्हणजे चाचीचे, सप्तमी म्हणजे मध्ये वर आणि संबोधन म्हणजे हाक. हा तक्ता डोळ्यात साठवून ठेवा. परीक्षेच्या त्या प्रेशरमध्येही हाच तक्ता तुम्हाला अचूक उत्तरापर्यंत घेऊन जाईल. आणि आता आपला शेवटचा 5वा भाग, महत्वाचे सराव प्रश्न. आपण जे शिकलो त्याची आता एक छोटीशी टेस्ट घेऊया. हा घ्या पहिला प्रश्न. रामने पत्र लिहिले. या वाक्यात रामणे या शब्दाची विभक्ती कोणती? थोडा विचार करा. नामाला कोणता प्रत्यय लागलाय ते बघा आणि तुमचं उत्तर मनातल्या मनात तयार ठेवा. अगदी बरोबर ओळखलत. उत्तर आहे तृतीया. आपण मगाशीच पाहिलं होतं की ने प्रत्यय दिसला की ती तृतीया विभक्ती असते. हा एकदम पक्का पुरावा आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न दुसरा. आईने मुलाला बोलावले. या वाक्यात मुलाला या शब्दाची विभक्ती कोणती? इथे ती कृती कोणाला उद्देशून आहे आणि प्रत्यय कोणता आहे ते शोधा. याचं उत्तर आहे चतुर्थी. इथे ला हा प्रत्यय आहे, त्यामुळे चतुर्थीचा नियम अगदी अचूक लागू होतो. पाहिलंत? नियम आणि प्रत्यय ओळखला की एका सेकंदात उत्तर मिळतं. आणि आता आपला शेवटचा प्रश्न. प्रश्न तिसरा. रामचे घर मोठे आहे. या वाक्यात रामचे या शब्दाची विभक्ती कोणती? इथे दोन गोष्टींमधला संबंध किंवा मालकी दाखवली जातेय एवढी हिंट पुरेशी आहे. बरोबर. उत्तर आहे षष्ठी. जे प्रत्यय पाहिल्यावर आपण अजिबात वेळ न घालवता हे ओळखू शकतो. परीक्षेच्या दृष्टीने प्रत्यय ओळखण्याची ही ट्रिक किती फायदेशीर आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. विचार करा मित्रांनो, जर विभक्तीच्या एका साध्या प्रत्ययावर पकड मिळून आपण आपला एक गुण 100% फिक्स करू शकतो, तर याच पद्धतीने संपूर्ण व्याकरणावर प्रभुत्व मिळवलं तर आपला परीक्षेतील स्कोर कुठल्या कुठे जाऊ शकतो. या छोट्या छोट्या शब्दांची आणि नियमांची ताकद कधीच कमी समजू नका. अशीच ट्रिक्स आणि लॉजिक वापरून आणखी कितीतरी टॉपिक आपण चुटकीसरशी सोडू शकतो, नाही का? चला तर मग असाच सराव करत राहा आणि पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.